सक्सेसफुल प्रमोटर इज अन आर्ट म्हणजे ही थोडक्यात कला आहे आणि ही कला आपल्याला आत्मसात करावी लागेल. कला ही देण असते, ही शिकावी लागते. थोडी देण आणि शिकणं हे दोन्हीचं जर कॉम्पिटिशन आपण केलं तर ऑटोमॅटिकली ही कला आपल्यामध्ये संपादन होईल आणि ते संपादन करून घेण्याकरता थोडासा वेळ जाईल आणि तो जो वेळ एकदा आपला चांगल्या कामी लागला की ऑटोमॅटिकली आपण सक्सेस होणारच आहे, म्हणजे यशस्वी आपण ऑटोमॅटिक ह्याच्यामध्ये होणारच आहे. आणि थोडक्यामध्ये आपण साठे साहेबांच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फाउंडेशन त्या कंपनीचं ठेवलेलं आहे आणि ऑल ओव्हर भारतामध्ये संपूर्ण शाखा आहेत आपल्या कंपनीच्या, जिकडे तिकडे काम चालू आहे आणि डेव्हलपिंगमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात कंपनी जाणार आहे पुढे फ्युचरमध्ये. तरी देखील मी सांगण्यापेक्षा माननीय श्री साठे साहेबांनाच मी सांगेन की तुम्ही थोडं उभं राहून थोडं सांगावं. नमस्कार, मी राजेंद्र साठे, माझं गाव सोनखेड. सर्वसाधारणपणे मार्केटिंग क्षेत्रामध्ये 10 ते 12 वर्ष रेग्युलर काम करत असताना मार्केटमध्ये काही अडचणी येतात आणि अडचणीला मात करून आपण चांगल्या लोकांच्या बरोबर कसं राहायचं असतं हे मला माझे गुरु किंवा आपल्या सर्वांचे आदरस्थान असणारे बाविस्कर साहेबांनी गेली 3 वर्ष सांगितलं. परंतु मी थोडंसं कानाडोळा केला आणि 3 वर्ष मी माझ्या आयुष्यातले वह्या घालवले असं मला वाटतं. तर अगोदर काय बोलण्यापेक्षा थोडंसं मी सुरुवात करेन. सर्वप्रथम श्री गणेशा महाराष्ट्राचा आराध्य शिवछत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे सोरवडी गावचं जागृत देवस्थान भैरवनाथ असेल याला मी वंदन करतो आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बाविस्कर साहेब, त्याचप्रमाणे शिवाजी सर असतील, त्याचप्रमाणे शिंदे साहेब असतील, मोहिते साहेब असतील, माझे सहकारी सर्व तुम्ही बंधू आणि भगिनींनो, मला एकच सांगावंसं वाटतं की आपण मार्केटमध्ये काम करत असताना आणि कंपन्या मार्केटमध्ये येतात, परंतु करिअर हा विषय जर घेतला आपण तर करिअर होणं हे बरंच आपल्या हातामध्ये पण असतं आणि त्याच्यापेक्षा कंपनीच्या हातामध्ये बरंच असतं. कंपनीचं काम आपण करतो, प्रामाणिकपणे करतो, पण कंपनीनं आपलं करिअर घडवायचं का नाही हे कंपनीने ठरवायचं असतं. तर आज मार्केटमध्ये बऱ्याच जुन्या कंपन्या आहेत, काही नवीन कंपन्या आहेत, पण त्यांची सिक्युरिटी असेल, त्यांची प्लॅनिंग काय असतील त्याबद्दल बोलत असताना आपण थोडंसं विचारपूर्वक जर काम करायचं ठरवलं तर आपल्याला एक संधी चांगली साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. तर आपण त्या कंपनीचं फाउंडर मेंबर आहोत. कंपनीचं नाव साहेबांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी कंपनीचे प्रोजेक्ट सांगितलेत किंवा मी सांगण्यापेक्षा आपले चेअरमन साहेब सुद्धा सांगतील आणि आपले डायरेक्टर बॉडीतले आलेले आहेत ते सुद्धा साहेब सांगतील. तर मी एक रिक्वेस्ट करतोय की रेड्डी साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी माननीय चेअरमन साहेबांचा हार आणि श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. या सर. रेड्डी साहेब आणि शिंदे साहेब, माननीय आपले CEO कंपनीचे यांचं हार आणि श्रीफळ देऊन आपण सत्कार करतोय. सर्वांनी पलीकडे शिंदे साहेब एकच घ्या. त्याचप्रमाणे शिवाजी साहेबांचं द्या की त्यांच्या हातात, शिंदे साहेबांच्या हातात द्या, शिवाजी साहेबांचं देते. साहेबांचा सत्कार होतोय त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. धन्यवाद शिंदे साहेब, रेड्डी साहेब. तर मित्रांनो, मला एवढंच सांगायचं होतं की आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करतो, काम करण्याची सुरुवात करत असतो. आपल्या कामावरती, आपल्यावरती, स्वतःवरती विश्वास पाहिजे. कंपनी नक्की करते काय, कंपनीचे असणारे मॅनेजमेंट कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आजपर्यंत मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या आल्या, आजपर्यंत आल्या पण चालू आहेत, पण काय गेले असतील त्याच्याविषयी बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण जो फाउंडेशन पिरियड निवडलाय तो महाराष्ट्र राज्यामधून आपण पहिल्यांदा ओपनिंग करतोय आणि तुमच्या सगळ्यांचे सहकार्य जे मला मिळालं
गेल्या महिन्याभरात मी काम करायला सुरुवात केली शिंदे साहेबांच्या माध्यमातून.